नमस्कार मित्रांनो, तर मी आपला होस्ट मयूर जाधव ट्रॅव्हल विथ मयूरदीप या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आणि वेळ वाया न घालवता मी व्हिडिओकडे वळतो. तर मित्रांनो, मी आज चाललेलो आहे सापुताऱ्याला आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सापुताऱ्याची संपूर्ण माहिती देणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, गुजरातमधील एकमेव आणि प्रसिद्ध असं हिल स्टेशन म्हणजे सापुतारा. गुजरातच्या दक्षिण सीमेवर डांग जिल्ह्यात सह्याद्री पर्वताच्या रांगांमध्ये असलेले सापुतारा हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 3600 फूट उंचीवर आहे. अत्यंत निसर्गरम्य ठिकाण, धबधबे आणि पॅनोरामिक व्ह्यू पॉईंट्स असल्यामुळे वर्षभरात अनेक पर्यटक इथे खूप मोठ्या प्रमाणाने भेट देत असतात. प्रत्येक ऋतूत सापुतारा तितकंच मनमोहक रूप धारण करत असतो. उन्हाळा, थंडीचे दिवस असो किंवा अगदी पावसाळा, प्रत्येक सीझनमध्ये सापुताऱ्याला जाणं योग्यच आहे. तर मित्रांनो, सापुतारा हे ठिकाण मुंबईपासून 246 किलोमीटर इतक्या अंतरावर असून इथून तुम्हाला सापुताऱ्याला पोहोचण्यासाठी 5 ते 6 तासांचा वेळ लागू शकतो. तसेच नाशिकवरून हे ठिकाण 80 किलोमीटर इतक्या अंतरावर असून इथून तुम्हाला 2 तासाचा वेळ लागू शकतो. नाशिकवरून तुम्हाला बसेसही इथे जाण्यासाठी आहेत. खाजगी वाहनाने तुम्ही जर इथे आलात तर अगदी उत्तमच आहे. आत्ता सापुताऱ्याला पोहोचत असताना महाराष्ट्राची सीमारेषा संपत असतानाच तुम्हाला 5 किलोमीटर आधी हदगडचा किल्ला दिसेल. हा हदगडचा किल्ला महाराष्ट्रात असून या किल्ल्यालाही तुम्ही नक्कीच भेट द्या. मित्रांनो, खाली जे गाव दिसत आहे ते आहे हदगड गाव. तिथूनच मुख्य रस्ता आहे जो सापुताऱ्याला जातो आणि त्या मुख्य रस्त्यापासून तुम्ही हदगडच्या किल्ल्यावर एका कच्च्या रस्त्याने येऊ शकता. तुमच्याकडे दुचाकी असेल तर तुम्ही किल्ल्याच्या बेस पॉईंटपर्यंत येऊ शकता. 4 व्हीलर असेल तर तुम्हाला मुख्य रस्त्याला गाडी पार्क करावी लागेल आणि किल्ल्याच्या बेस पॉईंटपर्यंत 1 किलोमीटर अंतरावर चालत यावं लागेल आणि इथूनच 15 मिनिटाची तुमची ट्रेकिंग असेल. तर मित्रांनो, मी आता आलो आहे हदगडच्या किल्ल्यावर. माझ्या मागे तुम्ही ज्या पायऱ्या बघतात त्या हदगडच्या किल्ल्यावर जातात आणि आता मी तिथे चाललेलोच आहे. तर तुम्ही नक्की ही व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि आता कंटिन्यू करतो मी पुढचा प्रवास. तर मित्रांनो, 15 मिनिटांची ही ट्रेकिंग आहे आणि आता वर गेल्यावर मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे, संपूर्ण दृश्य दाखवणार आहे. तर मित्रांनो, 15 मिनिटाच्या ट्रेकिंगनंतर जेव्हा तुम्ही वर पोचता तेव्हा तुम्हाला हटकेश्वर महादेवाचं मंदिर दिसेल. इथे दर्शन घेऊन झाल्यानंतर तुम्ही हदगड किल्ल्याच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर बघू शकता. इथून तुम्हाला सापुताऱ्याचा संपूर्ण परिसर, सप्तशृंगी गड, वणी तसेच सह्याद्रीच्या पर्वतरांगा अशी संपूर्ण दृश्य बघायला मिळतील. इथे एक पाण्याचा तलावसुद्धा आहे. आत्ता हदगड किल्ल्यावरून तुम्ही सापुताऱ्याच्या दिशेने जात असताना 4 किलोमीटर नंतर तुम्हाला महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असलेलं चेकपोस्ट दिसेल. इथे 4 चाकी गाड्यांची चौकशी केली जाते आणि त्यानंतरच गाड्यांना प्रवेश दिला जातो. तर मित्रांनो, मी आता पोहोचलेलो आहे सापुताऱ्याला आणि इथे सापुताऱ्याला पोहोचल्यानंतर मी आता हॉटेलमध्ये चेक इन करणार आहे. तर मी आता आलो आहे हिल व्ह्यू हॉटेलमध्ये. तर मित्रांनो, या हिल व्ह्यू हॉटेलमध्ये तुम्हाला पर कपल 1200 ते 1500 रुपयांमध्ये AC अँड नीट अँड क्लीन रूम मिळेल. ही हिल व्ह्यू हॉटेलची रूम रोज गार्डनच्या बाजूलाच आहे. बाल्कनीमधून आपण सुंदर अशा रोज गार्डनचा व्ह्यू पाहू शकता. तर मंडळी, रूममध्ये चेक इन करून फ्रेश वगैरे झाल्यानंतर सगळ्यात आधी मी आता चाललेलो आहे रोज गार्डनमध्ये. तर आता या रोज गार्डनमध्ये काय काय आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. सापुताऱ्याच्या मेन मार्केटपासून 5 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या रोज गार्डनची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आहे. इथे कुठल्याही प्रकारची प्रवेश फी नाही. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या गुलाबाची फुलझाडं बघायला मिळतील.
तर मित्रांनो, तर मी आज आलो आहे आता सापुताऱ्यामध्ये पॅराग्लायडिंग करण्यासाठी. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता पॅराग्लायडिंग करताना लोक काही दिसत आहेत. तर मी आज तुम्हाला जाऊन आता दाखवणारच आहे पॅराग्लायडिंगचे सगळं सीन्स. मित्रांनो, तर मी आता आलो आहे पॅराग्लायडिंग करण्यासाठी. तर आता पॅराग्लायडिंगचे किती चार्जेस आहेत ते आपण इथे विचारू यांना. तर पॅराग्लायडिंगचे किती चार्जेस आहेत? 2500 है और वीडियो शूटिंग चाहिए तो 3000। व्हिडिओ शूटिंगचे एक्स्ट्रा 500 चार्ज करतात म्हणजे ते, आणि मोबाईल मध्ये घेता येईल ना ती शूटिंग? ठीक आहे, चालेल. आणि दुसरी अजून काय प्रोसिजर आहे का? फॉर्म वगैरे भरायला लागतो का? तर आता पेमेंट केल्यानंतर मी इथून गोप्रो मला देणार आहेत आणि गोप्रो घेऊन मी पुढच्या पॅराग्लायडिंगच्या प्रवासासाठी चाललेलो आहे. तर नक्कीच बघा हा थ्रिलर अनुभव. तर मित्रांनो, पॅराग्लायडिंग हा अत्यंत रोमांचक आणि साहसी अनुभव आहे. आकाशात उडून धर्तीवरून एक वेगळाच नजारा पाहण्याचा अनुभव जो तुम्हाला जीवनभर लक्षात राहील. पहिल्यांदा पॅराग्लायडिंग करत असताना आपल्याला हवेत तरंगणं आणि जणू पक्ष्यांसारखं आकाशात उडत जाणं या अनुभवामुळे एक वेगळीच दुनिया दिसू लागते. पॅराग्लायडिंगमुळे आपल्याला निसर्गाच्या जवळ जाऊन एक अद्वितीय दृश्य पाहता येतं. डोंगर, नद्या आणि रान, प्रत्येक दृश्य याच उंचावरून वेगळं आणि मोहक असतं. पॅराग्लायडिंग नुसतं थ्रिल असणारं नसून एक अद्भुत साहस आणि आकाशातली आझादी आहे. पण याला सुरक्षेची आवश्यकता असते, म्हणून योग्य ट्रेनिंग असलेला पायलट तुमच्यासोबत जरुरी आहे. हा जर पायलट चांगला असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही आहे आणि तुम्हाला तितकीच मजाही येईल. तर आयुष्यातून एकदा हा साहसी आणि अविस्मरणीय अनुभव नक्कीच तुम्ही घ्या. तर मित्रांनो, पॅराग्लायडिंग करून झाल्यानंतर मी आता चाललो आहे नागेश्वर महादेव मंदिरात. हे नागेश्वर महादेव मंदिर सापुतारा सर्कलपासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर या नागेश्वर महादेव मंदिराची वास्तुकला अत्यंत आकर्षक आहे आणि येथील शिवलिंग देखील भव्य आहे. जर मित्रांनो तुम्ही सापुतारा येणार असाल तर नक्कीच या मंदिराला भेट द्या आणि दर्शन घ्या. या मंदिराच्या बाजूलाच सापुतारा लेक आहे.
या लेकमध्ये बोटिंगही केली जाते. तसेच इथे लेक गार्डन आणि स्टेप गार्डन सुद्धा आहे. जर तुम्हाला बोटिंग करायची असेल तर तुम्हाला समोर असलेल्या ठिकाणी जावं लागेल. तर मित्रांनो, मी आता आलो आहे सापुतारा सर्कलपासून 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या कायाकिंग पॉईंटवर. हे कायाकिंग पॉईंट खूप कमी लोकांना माहिती आहे, परंतु काही कारणामुळे इथे कायाकिंग सध्या बंद आहे. आत्ता कायाकिंग पॉईंटला व्हिजिट करून झाल्यानंतर मी आलो आहे रोपवेच्या पॉईंटला. तर इथूनच रोपवेचं तिकीट घेऊन आपल्याला रोपवेसाठी जावं लागतं. हे रोपवेसुद्धा मेंटेनन्समुळे बंद होतं. या रोपवेचं तिकीट प्रति व्यक्ती 71 रुपये असून यातून आपल्याला एक नयनरम्य असं दृश्य बघायला मिळतं. रोपवे बंद असल्यामुळे मी आता सापुताऱ्याच्या टेबल टॉप पॉईंटला आलो आहे. तर या टेबल टॉप पॉईंटवर खूप सारी ॲक्टिव्हिटीज असतात, मनोरंजनाची खूप सारी साधनं असतात. लहान व्यक्ती असो किंवा मोठी व्यक्ती, प्रत्येकासाठी इथे काही ना काहीतरी असतंच. तर मंडळी, सापुताऱ्याच्या या टेबल टॉप पॉईंटवरून तुम्हाला संपूर्ण सापुतारा परिसर बघता येईल. तर इथे जर आलात तर या टेबल टॉप पॉईंटला नक्कीच तुम्ही भेट द्या. सापुताऱ्याच्या टेबल टॉप पॉईंटवर तुम्हाला झिपलाईनचा अनुभवही घेता येईल. झिपलाईनचे प्रति व्यक्ती 500 रुपये इतके आकारले जातात. तर आता या झिपलाईनचा अनुभवही तुम्ही बघा. तर मित्रांनो, मी आता आलो आहे सापुताराच्या म्युझियममध्ये. इथे तुम्ही गाडी पार्क करून आत जाऊ शकता आणि आत तुम्हाला फक्त 5 रुपये चार्जेस आकारले जातात. सापुतारा म्युझियम, ज्याला सापुतारा आर्ट गॅलरी म्हणूनही ओळखले जाते, हे सापुतारा शहराच्या केंद्रात स्थित आहे. हे एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा दाखवणारे म्युझियम आहे. या म्युझियममध्ये विविध ऐतिहासिक वस्त्र, पारंपरिक कला आणि आदिवासी जीवनाशी संबंधित गोष्टींचा संग्रह आहे. त्यात आदिवासी लोकांच्या वस्त्रांचा, कलेचा, वाद्यांचा आणि इतर संस्कृतीचा समावेश आहे. येथे आपण आदिवासी कलेच्या अद्भुत नमुन्यांची, त्यांच्या पारंपरिक वाद्यांचा आणि किल्ल्यांची देखील प्रदर्शने पाहू शकता. तर मित्रांनो, सापुतारा म्युझियम पाहून झाल्यानंतर मी आता सापुतारा ॲक्वेरियम म्हणजेच सापुताराच्या मत्स्यालयामध्ये जाणार आहे. या मत्स्यालयामध्ये जाण्यासाठी तुम्हाला प्रति व्यक्ती 15 रुपये इतके चार्ज द्यावे लागतील. तर मित्रांनो, या ॲक्वेरियममधील काही मासे इतके रंगीबेरंगी आणि आकर्षक आहेत की ते पाहून मन प्रसन्न होईल. खास करून इथे येणारे पर्यटक या समुद्री जीवांच्या सौंदर्याची प्रशंसा करतात. सापुताऱ्याचं मत्स्यालय फक्त एक पर्यटन स्थळ नाही, तर हे एक शिक्षणाचं केंद्र देखील आहे. इथे विविध जलजीवांच्या प्रकाराबद्दल माहिती मिळवता येते, जे पर्यटकांसाठी एक ज्ञानवर्धक अनुभव ठरतो. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की सापुतारा गुजरातमध्ये आहे. जर तुम्ही इथे आलात तर नक्कीच गुजराती थाळी ट्राय करा. या गुजराती थाळीचे चार्जेस प्रति व्यक्ती 250 रुपये इतके असतात.
तर मित्रांनो, आय होप तुम्हाला ही सापुताऱ्याची संपूर्ण माहितीसह असलेली व्हिडिओ नक्कीच आवडली असेल. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत.